न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2026 ही तारीख निश्चित केली होती। मात्र त्याआधीच सोमवार 30 मार्च केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलवाद नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केलाय। यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज 31 मार्च रोजी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफनं आपल्या माओवाद्यांविरोधात मोहिमांमध्ये एक मोठं यश संपादन केल्याचं पाहायला मिळतंय। एकूण 9 माओवाद्यांनी, ज्यामध्ये एसीएम क्षेत्रीय समिती सदस्य दर्जाच्या 3 वरिष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे, त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। माओवादी संघटनांमध्ये एसीएम हे पद मध्यवर्ती स्तरावरील एक अत्यंत महत्त्वपूर्ण नेतृत्व पद मानलं जातंय। या व्यक्तींना पकडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच एकूण 30 लाख रुपयांचं सामूहिक बक्षीस जाहीर केलं होतं। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांपैकी जे दोघे कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखले जातात, त्यांनी आपल्या शस्त्रांसह पोलिसांकडे शरणागती पत्करली। या शस्त्रामध्ये एक स्वयंचलित AK-47 रायफलचा आणि एका कंबाईन रायफलचा समावेश आहे। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दासरी उर्फ पिडे सन्नू वेको, रामाजी आदमा पोटाम आणि शांती वांजावड्डे हे एसीएम दर्जाचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत। या गटामध्ये मंकू मासो पोडियम, सरिता रामा वेलकाम, लक्ष्मी आयतू कुंजाम, नांदे जोगा माडे, राकेश कोराके, माजी आणि सुक्की बामी कुंजाम यांचाही समावेश आहे। हे सर्वजण महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील जंगलांमध्ये सक्रिय होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांती वांजावड्डे हिनं 30 जिवंत काडतुसांसह एक AK-47 रायफल पोलिसांच्या स्वाधीन केली आहे, तर सुक्की बामी कुंजाम हिनं एक काबाईन रायफल जमा केली आहे। चौकशी दरम्यान या माओवाद्यांनी कुंभार जंगलात लपवून ठेवलेली शस्त्र आणि इतर साहित्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणावरून एक AK-47 रायफल, 3 मॅगझिन, 57 जिवंत काडतुस, 3 वॉकी टॉकी संच, 4 बॅटरी आणि 20 पेनड्राईव्ह्स जप्त केले। या व्यतिरिक्त गेल्या 5 दिवसात आत्मसमर्पण केलेल्या इतर 7 माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गोंडापुरी जंगलातूनही शस्त्र आणि स्फोटांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आलाय। या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेल्या साहित्यांमध्ये 2 SLR रायफल्स, एक सिंगल शॉट शस्त्र, 50 डेटोनेटर्स आणि इतर विविध साहित्यांचा समावेश होता। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।